डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आज चैत्यभूमीवरती बघायला मिळाले। 4 जून पासून सगळे सोयरे या अध्यादेशासाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असण्याची घोषणा त्यांनी केली आहे। तर मुंबईमध्ये 5 मे रोजी जरांगे पाटील यांची एक मोठी सभा शिवाजी पार्कच्या मैदानावरती होण्याची शक्यता आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण आणि आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं। डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिनी चैत्यभूमीवरती जरांगे पाटील यांची उपस्थिती बघायला मिळाली। सामाजिक परिवर्तनाचा संकेत हा मानला जातोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याने आणि त्यांनी निर्माण केलेल्या घटनेमुळे सर्वसामान्यांना न्याय मिळाला। त्याच आदरापोटी चैत्यभूमीवरती येऊन अभिवादन केल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलंय। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच या देशातल्या वंचितांना, गोरगरिबांना, अख्ख्या जनतेला न्याय देण्याचं काम केलं। आज तिथं नतमस्तक झालो, त्यांना जयंतीच्या निमित्तानं अभिवादनही केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं भारतवासियांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आपला मार्ग राजकीय नसून लोक चळवळीचा असल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय। 6 जून पर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर लोकसभेची मतमोजणी होणाऱ्या 4 जूनला आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा जरांगे पाटलांनी केली आहे। 8 जूनला 6 कोटी मराठे 900 एकरवरती एकत्र येतील आणि मोठी सभा पार पडेल असंही त्यांनी सांगितलं। 6 करोड मराठे नारायणगडावरती, बीडला 900 एकरवरती एकत्र येतोय। एकही मराठा त्या दिवशी घरी राहणार नाही। सगळेजण स्वतःच्या जातीसाठी आणि मुलासाठी एक दिवसाचा वेळ पूर्ण या समाजासाठी देणार आहे, कारण ती विश्वातली या पृथ्वीतलावरती सगळ्यात मोठी सभा असणार आहे ती, कारण तिचा रेकॉर्ड या जगात कोणीच तोडू शकणार नाही। पण ती न्यायासाठी असणार आहे, कुठं रेकॉर्ड करण्यासाठी नसणार आहे। परंतु पोरांना, जातीला जर न्याय द्यायचा असला तर आम्हाला कुठंतरी लोकांसाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत, स्वतःच्या लेकरासाठी आम्हाला कुठंतरी एकत्र येणं गरजेचं आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाज करेक्ट कार्यक्रम करेल असं संकेतही त्यांनी दिलेत। अनेक ठिकाणी उमेदवारांना पाडणं हा सुद्धा मोठा विजय असेल असे संकेत त्यांनी दिले। तर विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय। नाही, मी राजकीय माझा मार्ग नसल्यामुळं माझा जनचळवळीवर विश्वास आहे, परंतु मराठ्यांना संदेश आहे, सरळ सरळ सांगितलेलं आहे, पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय। पाडा, तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, कारण मी कोणाकडूनच नाही, ना इकडून आहे ना तिकडून आहे, ना विकास आघाडी ना कोणची युती, कोणाकडून नाही। मी गोरगरिबांच्या बाजूने आहे। माझं स्वप्न एकच आहे की गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण द्यायचं आणि ते मोठं झालेले बघायचे। राजकारण माझा मार्ग नसल्यामुळं यावेळेस समाजाच्या हातात निवडणुकीत समाज बरोबर कार्यक्रम करणार आहे। पुढच्या वेळेस विधानसभेपर्यंत आरक्षणाचा विषय मार्गी नाही लावला तर विधानसभेचे मात्र आम्ही ताकदीनं तयार करणार आहे। समाज सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र घेऊन करणार आहेत। 4 जूनला उपोषण सुरू करण्यापूर्वी 5 मे रोजी मनोज जरांगे पाटील यांची मुंबईमध्ये शिवाजी पार्कवरती सभा होण्याची शक्यता आहे। ही सभा शिवाजी पार्क मैदानावरच व्हावी यासाठी मराठा संघटक आणि मनोज जरांगे पाटील हे आग्रही असल्याची माहिती आहे। 20 मे रोजी मुंबई ठाण्यामध्ये मतदान होणार आहे। त्यापूर्वी होणाऱ्या या जरांगे पाटील यांच्या सभेनं मतदानावरती परिणाम होण्याची शक्यता आहे। प्रत्येक जण तिथं न्यायासाठी आपला कार्यक्रम घेतो, तसंच मराठा समाज बैठक घ्यायला लागलाय। तिथं काय प्रशिक्षण केंद्र थोडं टाकलं बॉम्ब बनायचं। आम्ही सगळ्यांच्या सभा होत्यात, आचारसंहिते सुद्धा आम्ही सुद्धा आचारसंहितेचे सगळे नियम पाळून समाज परवानगी घेईल आणि सरकार आणि महानगरपालिका 100% देईल। का द्वेष दाखवतील मराठ्यांविषयी? मुंबईमध्ये पार पडलेल्या मराठा समाजाच्या बैठकीनंतर जरांगे पाटील यांनी ईशान्य मुंबई मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांची भेट घेतली आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसतायत। याचा महायुतीवरती किती परिणाम होणार हे सुद्धा पाहावं लागेल। विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई।